नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाब डक हवामान तज्ज्ञ यांच्या मते राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार. राज्यात 21 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता. महाराष्ट्रात सध्या पाऊस जोरदार बरसत आहे आणि पुढील 4 दिवस हा पाऊस अनेक भागांत कायम राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 19 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. यामुळे शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्या भागात पडणार पाऊस? विदर्भात लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि सटाणा येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि तो अजून 3-4 दिवस चालेल. कोकणात संपूर्ण कोकण पट्ट्यात विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे चांगला पाऊस होईल. पुणे आणि मुंबईत, पुणे जिल्हा, नाशिक आणि इगतपुरीतील काही तालुक्यांमध्ये यंदा कमी पाऊस झाला होता, पण आता अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो, पण अतिमुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीतीही आहे. विशेषतः खरीप पिके जसे की सोयाबीन, कापूस आणि तांदूळ यांना पाण्याचा निचरा नीट न झाल्यास धोका आहे. शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनानेही पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पाऊस पडत असताना कमी दृश्यमानतेमुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी. पावसाचे पर्यावरणावर परिणाम. या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी पाण्याचा पुरवठा सुधारेल. तसेच कोकणातील हिरवळ आणि जैवविविधता यांना हा पाऊस फायदेशीर ठरेल. मात्र ज्या भागात गेल्या काही वर्षांत कमी पाऊस झाला होता, तेथे आता पाणी साठवणुकीसाठी योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात हा पाऊस अधिक तीव्र असेल. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे आणि कोल्हापूरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येणारे 24 तास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात सध्या काय घडतंय? सर्वात आधी या पावसामागची कारणं समजून घेऊया. ओडिशा आणि छत्तीसगडच्या भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, मान्सूनचा सक्रिय पट्टा आणि मुंबईजवळ तयार झालेली हवेची चक्रीय स्थिती या सगळ्या प्रणालींमुळे राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाने रौद्ररूप धारण केले. याचा सर्वात मोठा परिणाम मुंबई आणि आसपासच्या परिसरावर होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार ते तीव्र वृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून स्थानिक पूरपरिस्थिती निर्माण होईल. वाहतूक कोंडी तसेच रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. सकाळच्या सॅटेलाईट इमेजेसनुसार मुंबई, पालघर, ठाण्याच्या पश्चिम भागात आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दाटून आले आहेत. आता वळूयात पुणे आणि कोल्हापूरकडे. पुणे शहराच्या आसपासही पावसाचा जोर वाढला आहे. धरणांमधून विसर्ग वाढल्यामुळे पुणे शहरात थेट पूर नाहीये, पण नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या पलीकडील भागांमध्येही पाऊस वाढलाय. कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने कोयनेतून मोठा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळीही धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या काही भागांमध्येही पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून येणारे 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेडच्या आसपास पावसाचा जोर थोडा ओसरला आहे, जिथे स्थानिक पातळीवर पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. विदर्भाचा विचार केल्यास सकाळी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय होते. तर येत्या 24 तासात काय स्थिती राहील, चला सविस्तर पाहूया. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे. नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे. त्यासोबतच जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिमचे काही भाग, नांदेड आणि हिंगोलीचे उत्तरेकडील भाग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल.
धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगरचे पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल. अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मध्य आणि पश्चिम भागांमध्ये मध्यम तर काही वेळांसाठी जोरदार मान्सून सरी बरसतील. या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही. तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज. हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.